आजपासून भारतीय महिला क्रिकेट टीमचा ऑस्ट्रेलिया विरोधात सामना. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान एकूण 3 सामन्यांची मालिका. हरमनप्रीत कौर भारतीय टीमचं नेतृत्व करणार. भारत पाकिस्तान मॅच कुठल्याही हॉटेलवाल्यांनी दाखवू नये. स्क्रीनवर मॅच दाखवली तर बॅटनं स्क्रीन फोडू. शरद कोळींचा हॉटेल चालकांना धमकीवजा इशारा. सातारा हिल हाफ मॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरुवात. तब्बल 8,500 स्पर्धकांचा सहभाग. हजारोंच्या संख्येनं स्पर्धक सहभागी. भारत पाकिस्तान मॅचवरनं राजकीय सामना. ठाकरेंच्या शिवसेनेकडनं राज्यव्यापी आंदोलनाची हाक. शिवाजी पार्कवर मोठा बंदोबस्त. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेचा टीजर. भारत पाकिस्तान मॅचला ठाकरे सेनेचा तीव्र विरोध. बीड जिल्ह्यामध्ये धुवाधार पाऊस. 50हून अधिक गावांचा संपर्क तुटला. बीडच्या नवगण, राजुरी, खरवंडी महामार्गावरील डोंगरी नदीला पूर. तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेला आज सुरुवात. शारदीय नवरात्रोत्सवाची तुळजापूरमध्ये जय्यत तयारी. 22 सप्टेंबरला देवी पुन्हा सिंहासनावर विराजमान होणार. उजनीमधून भीमा नदी पात्रात विसर्ग वाढवला. उजनीच्या 16 दरवाजांमधनं 25,000 क्युसेकनं विसर्ग. पूर परिस्थिती नियंत्रणासाठी उजनीमधून पाण्याचा विसर्ग सुरू. नवी मुंबई विमानतळाच्या नावावरनं भूमिपुत्र आक्रमक. विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी. भिवंडी ते नवी मुंबई विमानतळ रॅली काढली जाणार. महादेव कोळी जात प्रमाणपत्रासाठी तरुणाची आत्महत्या. लातूरच्या निलंग्यातली घटना. प्रमाणपत्र नसल्यानं मुलांना मिळत नव्हत्या शैक्षणिक सुविधा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.